नमस्कार. तुम्ही पाहत आहात MH9 मराठी न्यूज. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. पण बातमी सविस्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच MH9 मराठी न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून राज्यातील अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या थेट आणि खात्रीशीर अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर बहिणींनो, सध्या सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या माध्यमांवर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता अजून का मिळाला नाही. आणि काय खरंच यावेळेस 2 महिन्यांचे पैसे मिळून थेट 3000 रुपये बँक खात्यात जमा होणार? चला, यामागचं नेमकं सत्य काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जून महिन्याचा हप्ता अजूनही पेंडिंग आहे. शासनाने या हप्त्याचा GR लवकरात लवकर काढून निधीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता येऊयात त्या 3000 रुपयांच्या दाव्यावर. अनेक ठिकाणी सांगितलं जातंय की जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळणार. पण आपण जर लॉजिकली विचार केला तर सध्या अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. काही जण म्हणतात की त्यांचे मार्च, एप्रिल किंवा मे महिन्याचे पेंडिंग हप्ते आता मिळाले. पण लक्षात घ्या, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर अशी कोणतीही अधिकृत अपडेट आली तर ती सर्वात आधी आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल. हो, काही पात्र महिलांचे हप्ते बँक खात्याची eKYC, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा ITRच्या तांत्रिक कारणांमुळे थांबले आहेत. शासनाने चालू वर्षाचाच ITR गृहीत धरून या सर्व पात्र बहिणींचे हप्ते पुन्हा सुरू करावेत, हा मुद्दा आपण प्रशासनाकडे लावून धरणार आहोत. मग 2 हप्ते एकत्र कधी मिळू शकतात? याला फक्त एकच अपवाद आहे. जर शासनाने जूनच्या हप्त्याचं वितरण पार जुलै महिन्याच्या अगदी शेवटच्या 2 ते 3 दिवसांवर नेलं, तरच जून आणि जुलैचे मिळून 3000 रुपये एकत्र येऊ शकतात. अन्यथा तशी कोणतीही हालचाल सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे यावेळेस तुम्हाला फक्त आणि फक्त जून महिन्याचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये मिळण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळे बहिणींनो, 3000 रुपये मिळतील या अफवांच्या मागे न लागता शासनाने आधी वेळेवर जूनचा हप्ता जमा करावा, हीच आपली विनंती आहे. या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे? तुमचे मागचे काही हप्ते पेंडिंग आहेत का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना आणि ग्रुप्सवर शेअर नक्की करा. अशाच खात्रीशीर बातम्यांसाठी MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.